पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीतील अटी, शर्ती आणि निकष मागे घेतले. 14 जुलैला मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. 15 जुलैला त्या संदर्भातला शासन निर्णय आला. अर्थात तो कर्जमाफीचा सुधारित शासन निर्णय आहे. तो आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय आणि सोप्या भाषेत एक्सप्लेन करतोय. कर्जमाफी आता अशी आहे की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचल केलेला आहे आणि त्यांचं कर्ज सप्टेंबर 2025 अखेर पर्यंत थकीत आहे आणि त्यांनी ते कर्ज 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड केलेलं नाही, असे सर्व शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र असणार आहेत. आता हा जो सुधारित शासन निर्णय हा काय सांगतो, तर याच्यामध्ये जी मागच्या GR मध्ये अट टाकली होती की ज्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्यामध्ये त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्यांना 50,000पर्यंत OTS होतं. आता ते काढून टाकलेलं आहे. 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेले आणि त्यानंतर कर्ज घेतलेले आणि ते थकीत असलेले, मी आधीच्या तारखा सांगितल्याप्रमाणे ते सर्व शेतकरी आता पात्र असणार आहेत. एकंदर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान उचल केलेले आणि सप्टेंबर अखेर 2025 पर्यंत थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न केलेले संपूर्ण शेतकरी हे आता कर्जमाफीस पात्र ठरलेले आहेत. आणि दुसरा महत्वाचा बदल हा आहे की सरकारनं असं सांगितलं होतं की जे रेग्युलर आहेत, प्रोत्साहनपर अनुदान आपण ज्यांना देतोय, तर त्यांच्यासाठी एक अट टाकली होती की त्यांनी 2026-27 मध्ये सुद्धा रेग्युलर असणं गरजेचं आहे. तर ते शेतकरी रेग्युलर नाही राहिले तरी चालतील, ती सुद्धा अट सरकारनं मागे घेतलेली आहे. आणि सदर शासन निर्णय मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे. अशा पद्धतीचं हे आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भातली खाली अपडेट आलेली नाहीयेत. या वरच्या घडामोडी आहेत. त्याच्यानंतर आता जे काय आहे बँकांचं चित्र आता क्लिअर झालेलं आहे, कारण की निकषाच्या भानगडीत तून बँका आता त्यांना ते स्पष्टोक्ती आलेली आहे. त्यानंतर आता 2 याद्या लागतील. पहिली यादी लागेल जे 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज आहे त्यांची पहिली यादी लागेल, म्हणजे ते सरसकटच गेलेले आहेत, त्यांना सरसकट लाभ झालाय. आणि दुसरी यादी जी आहे ती अशी आहे की 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांची यादी आहे. मग त्या शेतकऱ्यांना वरचं कर्ज भरून टाकायचंय, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करायची आहे. आता एकंदर मुख्यमंत्र्यांनी मागच्या ज्या अटी काढल्यात त्याच्यामुळे ही प्रक्रिया थोडी सोपी झालेली आहे. आता मुख्यमंत्री खूप खोटं बोलतात. त्यांचा जो काल परवा जो सत्कार समारंभ झाला त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी 2017चे शेतकरी घेतले नव्हते, तर 2017चे शेतकरी उद्धव ठाकरेंनी घेतले होते. आम्ही तेव्हापासून हे सगळं कव्हर करतो आहोत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री खोटं बोलतात, लबाड बोलतात. आणि मुख्यमंत्र्यांनी मात्र 2018-17ची लोक आता याच्यामध्ये घेतलेले नाहीयेत. ठीक आहे, तर 2019 नंतरचेच घेतलेले आहेत. हे एक त्याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे. म्हणजे गैरसमज पसरू नये, रेकॉर्डला खोटं येऊ नये म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देतोय की मुख्यमंत्री धडाड खोटं बोलतात. उद्धव ठाकरेच्या कर्जमाफीमध्ये 2017-18चे लोक होते, जे की मुख्यमंत्री सांगतायत की 17-18चे वगळले होते, ते वगळले नव्हते. ठीक आहे, अशा पद्धतीची अपडेट आहे. पुढच्या अपडेट सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात. तुमचा बिलकुलही वेळ न खर्च करता टू दी पॉइंट आपण बोलतोय, तुम्हाला सजग करतोय, हुशार करतोय आणि कोणाच्या बाला आपण घाबरत नाही. चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेला बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. अपडेट रहा.